बघा अशा रीतीने छान बालुशाही तयार झाली आहे आणि खूप छान झाली बालुशाही। अशी तोडून पण दाखवते बघा। एकदम सॉफ्ट आणि खाण्यासाठी तर खूप सुंदर झाली, कारण सासूबाईने खाऊन पाहिली आहे तर छान झाली आहे म्हणे आणि खूप छान सॉफ्ट झाली बघा। पाक पण पूर्णपणे घुसला याच्यामध्ये अंदरपर्यंत। चला तर मग खाऊन पाहूया कशी झाली। एक नंबर झाली। नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आता होळी जवळ येत आहे तर होळीसाठी पण आपण मिठाई बनवून ठेवू शकतो ही, आणि कितीही दिवस टिकते बालुशाही, तर तुम्ही पण बनवू शकता। आणि ही मिठाई मी बनवली होती, दीपक जाणार होता कुल्लू मनालीला, तर त्यासाठी मी त्याला नाश्त्यासाठी पाहिजे होती, कारण बाहेर कुठे गेलं तर नाश्ता हा जवळ पाहिजेच आपला घरचा, कारण कधी कुठे जेवण मिळते कधी नाही मिळत। जरी तिकडून सगळं मिळणार असलं तरी पण कधी कधी काय कोणतीही अडचण येऊ शकते, म्हणून मुलांना सोबत नाश्ता हा द्यावाच लागतो। तर त्यासाठी मी चिवडा, बालुशाही, रव्याचे लाडू बनवणार होते, तर पहिले बालुशाहीच बनवली। तर त्यासाठी मी केसरचा अर्धा किलो मैदा घेतला आणि तो छान गाळून घेतला गाळणीने, आणि त्यानंतर मग त्यामध्ये तूप किती टाकायचे, तर त्यासाठी मी 1 वाटी तूप घेतलं होतं गरम करून, परंतु तेही कमीच पडलं म्हणून मग पुन्हा थोडं टाकलं। पण तूप इतकं टाकायचं की जेव्हा आपण ते पूर्ण मिक्स करतो मैदा आणि तूप, तेव्हा हातामध्ये असा छोटासा त्याचा गोळा घेतला तर असा गोळा बनला पाहिजे, परंतु थोडं तूप कमीच पडलं होतं म्हणून मग मी डबल पुन्हा तूप टाकून घेतलं। वाटीतलं पूर्ण तूप टाकलं तरी पण त्याचा गोळा काही बनलाच नव्हता, तर मग पुन्हा डब्यात होतं ते थोडं तूप पुन्हा टाकून घेतलं आणि आता बरोबर झालं होतं। तर अशा प्रकारे पूर्ण तूप छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मग थोडं मीठ आणि खाण्याचा सोडा टाकायचा, छोट्या चम्मचने अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच, छोट्या चम्मच, अगदी छोटा चम्मच, परंतु मला काही सोडा टाकायची आठवण राहिली नव्हती तर मी भिजवताना टाकला आहे सोडा त्यामध्ये। आता यामध्ये दही हे टाकायचं असल्यास त्यामध्ये म्हणजे खूप कमी आंबट असलेलं, म्हणजे गोड दही टाकायचं, आंबट दही टाकायचं नाही। तर त्यासाठी 1 चम्मच दही मी छान फेटून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून पण चांगलं फेटून घेतलं आणि नंतर मग 1 वाटीने 1 वाटी दही टाकून घेतलं, कारण दही यासाठी फेटायचं की दही जर फेटलं नाही आणि ते जर आपण असंच टाकलं आणि दह्याची एक जरी गुठळी त्यामध्ये राहिली तरी काय होते, मग ते बालुशाही तेलामध्ये टाकल्यानंतर ती फुटते। कारण मी माझा अनुभव सांगत आहे, माझ्या हाताने नाही फुटली, पण माझी एक मैत्रीण होती तर तिने 2-3दा बालुशाही केली, परंतु ते दही टाकायची ना, ते अशी घट्ट दही टाकायची, तर तिथली एखादी जरी गुठळी राहिली तरी ते असे फट करून फुटायची ते तेलामध्ये, तर सगळं तेल तिच्या अंगावर उडलं आणि तिला जखम झाली होती। त्यामुळे ना ती बालुशाही करायला खूप भीत होती, तर मग मी करून दिली होती तिची बालुशाही। तर म्हणून सांगत आहे, दही केव्हाही फेटून घ्यायचा। हे बघा, आता मी याच्यामध्ये सोडा टाकून घेतला, खाण्याचा सोडा थोडा, अगदी थोडा टाकला आहे, खूप जास्त नाही टाकायचा। जास्त सोडा जर टाकला तर त्याचा दमटपणा सोड्याचा तो बालुशाहीमध्ये उतरतो आणि नंतर मग ती बालुशाही खावीशी वाटत नाही, म्हणून सोडा हा बिलकुल थोडंसं टाकायचा। तर अशा प्रकारे छान दही टाकून घेतलं फेटलेलं, आणि त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, म्हणजे खूप आसट नाही भिजवायचा गोळा, सैलसर नाही भिजवायचा, जशी आपण कणिक भिजवतो पोळीसाठी अगदी तसाच, आणि खूप चोळून पण नाही घ्यायचं। हलक्या हाताने गोळा छान भिजवायचा आणि त्याला आता झाकून ठेवायचा अर्धा तास, कारण तोपर्यंत छान तो मुरेल। आणि अशा प्रकारे आता मी गोळा छान भिजवून घेतला, म्हणजे मैदा छान भिजवून घेतला, आणि आता याला झाकून ठेवणार। तोपर्यंत आता मी पाक बनवून घेणार आहे। तर पाक बनवण्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतला, तर अर्धाच किलो आणि थोडीशी जास्त, म्हणजे 600 ग्रॅम साखर घेतली आहे मी। ग्लासने 2 ग्लास पहिले टाकून घेतली आणि नंतर पुन्हा अर्धा ग्लास टाकली आहे। तर यामध्ये आता पाणी किती टाकायचं, तर पाणी पाऊण ग्लास टाकायचं। 1 ग्लास घ्यायचा आणि त्याने ग्लास पूर्ण भरून नाही घ्यायचा, थोडं 1 ग्लासला थोडं कमी इतकं पाणी टाकून घ्यायचं आणि छान
साखर विरघळेपर्यंत फिरवून घ्यायचं चम्मचने आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं. आता उकळी यायला सुरू झाली होती, म्हणजे साखर पूर्ण विरघळून टाकली आणि आता उकळी येणार. उकळी आल्यानंतर मग छान त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं, कारण साखरेमध्ये जो काळापणा असतो, म्हणजे त्याला मढी म्हणतात, ती निघायसाठी दूध टाकायचं. दुधाने लवकर त्याच्यामध्ये काही काडी कचरा असेल, साखरेमध्ये कचरा तर राहत नाही, परंतु जो काळा मळ असतो तो पूर्णपणे निघून जातो दुधाने. त्यासाठी थोडं दूध टाकून घ्यायचं. आता मी दूध टाकून घेतलं आहे आणि बघा किती काळं एक साईडने निघाला आहे. तर अशा प्रकारे चम्मचने छान आता काढून घेणार आणि नंतर मग यामध्ये मी आणि पाक बनवायचा कसा, तर पाक हा एकदम घट्टही नको आणि एकदम पातळही नको, जसं आपण गुलाबजामला बनवतो तसंच. एकतारी पण नाही होऊ द्यायचा, थोडा चिकट आला पाहिजे एवढा पाक बनवायचा अशा पद्धतीने. तर हातावर घेतल्यानंतर तो थोडा असा बोटाला चिपकला पाहिजे. अशा प्रकारे पाक बनवायचा बालुशाहीचा. बघा असं चिपकत आहे, पण तार काही तुटत नाही आहे, फक्त चिपकलं पाहिजे बोट असं एकमेकाला. असंच बालुशाहीचा पाक बनवायचा. आता पाक होत आला होता माझा आणि आता मला बनवायची आहे बालुशाही. आणि आता गॅस बंद केला आहे आणि आता बनवायची बालुशाही. तर बालुशाही बनवण्यासाठी आता छान तोडून गोळा घ्यायचा आणि त्याचा अशा प्रकारे तोडून घ्यायचा, म्हणजे त्याचे बालुशाहीचे पदर छान सुटते मग त्याला, म्हणजे लेयर्स, आपण जे लेयर्स म्हणतो की नाही, ते छान येते बालुशाहीला. अशा प्रकारे आता गोळा छान दोन तीनदा छान तोडून घ्यायचा, एकावर एक ठेवायचं, तोडत जायचं आणि नंतर मग त्याचे लंबे रोल करायचे आणि आपल्याला छोट्या पाहिजे की मोठ्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याचे गोळे करून घ्यायचे आणि गोळा छान हाताने फिरवून थोडा चपटा करायचा आणि मधामध्ये मग असं होल करायचं अंगठ्याने. तर अशा प्रकारे आता मी बालुशाही पूर्ण बनवून घेतल्या आहे आणि एकीकडे तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये. तर तेल तळताना तेल खूप गरम नाही पाहिजे, खूप अगदी कोमट, तरच बालुशाही चांगली शिजते. नाहीतर तेल जर जास्त गरम असेल तर बालुशाही टाकल्याबरोबर अगदी लगेचच लाल होऊन वरती येतात आणि त्या आतमधून छान शिजत नाही, थोड्या कच्च्या राहतात. त्यासाठी तेल जेव्हा आपण बालुशाही करायला घेतो तेव्हाच तेल तापवायला ठेवायचं. तर अशा प्रकारे आता मी पूर्ण बालुशाही बनवून घेणार आहे आणि तोपर्यंत तेल पण कोमट होऊन जाणार. आणि कढई वापरताना ही जाड बुडाची कढई वापरायची, पातळ बुडाची कढई वापरायची नाही, कारण कढई जर पातळ असेल तर तेल लवकर गरम होते आणि कढई जर जाड असेल तर तेल गरम व्हायसाठी वेळ लागतो. तर अशा प्रकारे आता हात मी लावून पाहिला, परंतु तेल थोडंही गरम झालं नव्हतं. बघा टाकल्यानंतर काहीही त्याला बुडबुडे आले नाही की काहीच नाही. आणि आता अशा तऱ्हेने तेल गरम झालं पाहिजे की आपण जेव्हा बालुशाही टाकतो त्यामध्ये, तेव्हा हवेचे बुडबुडे जे असतात ते थोडे किंचित वर यायला लागतात. बघा अशा पद्धतीने तेल गरम झालं पाहिजे, अगदी कोमट. आणि आता थोडं तेल गरम व्हायला सुरुवात झाली होती बालुशाही टाकल्यानंतर, आणि जसजसं तेल गरम होईल तशी बालुशाही एक करीत वरती यायला सुरुवात होते. तर बघा आता बालुशाही पूर्णपणे वरती आली आहे आणि आता छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची, थोडीशी लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची. तर आता छान पूर्णपणे पलटवून घ्यायच्या आणि छान शिजू द्यायच्या, कारण जसजशी हलकी होऊन वरती येते तशी एक साईडने शिजू द्यायची आणि नंतर मग तिला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायची. तर अशा प्रकारे बालुशाही छान आता एकीकडे शिजत होती आणि आता पाक पण झालाच होता माझा. आता त्यामध्ये केसर आणि थोडा तुम्ही फूड कलर पण टाकला तरी चालतो, तर मी थोडा टाकला होता, परंतु काही फारसा कलर आला नाही. आणि आता विलायची पावडर टाकून घ्यायची. तर विलायची आणि थोडी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि ते पाकामध्ये टाकून घेतले. आता छान फिरवून घ्यायचं आणि नंतर मग बालुशाही शिजली की पाकामध्ये लगेचच टाकून घ्यायची. आता बालुशाही छान शिजली आहे. आता एका ताटामध्ये काढून घेणार मी आणि त्यानंतर मग पाकामध्ये टाकून घेणार. आता बालुशाही पाकामध्ये टाकण्याआधी मी पाकामध्ये थोडासा फूड कलर टाकला आहे, कारण थोडासा लालसरपणा येण्यासाठी, कारण केसरचा
स्वाद म्हणजे जी चव आहे ती मला फारशी आवडत नाही, म्हणून त्यामध्ये थोडा कलर टाकला, कारण केसर खूप कमी टाकला आहे मी यामध्ये, म्हणून थोडासा फूड कलर टाकला आहे. आणि आता छान पाकामध्ये टाकून घेतल्या बालुशाही आणि छान अलटून फिरवून टाकायची पाकामध्ये छान, आणि त्यावर थोडा पुन्हा वरून पाक टाकून घ्यायचा. आणि अशा प्रकारे आता बालुशाही आपली खाण्यासाठी तयार. थोड्या वेळ म्हणजे खाण्यासाठी तयार अजून व्हायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाक पूर्णपणे जोपर्यंत जिरत नाही किंवा मुरत नाही ती पाकामध्ये बालुशाही, तोपर्यंत तिला काही चव येणार नाही. कारण जसजसा पाक अंदरपर्यंत पोचेल खोलपर्यंत छान, त्यानंतरच बालुशाही चवीला चांगली लागते. अन्यथा थोडी फिकी किंवा थोडी कच्ची अशी लागते. तर आता बालुशाही छान पाकामध्ये मुरली होती आणि बघा किती सॉफ्ट झाली आहे आणि अंदरपर्यंत पूर्णपणे पाक घुसला आहे. अशा प्रकारे आता पहिला फेर काढून घेतला आहे आणि दुसऱ्या त्या कढईमध्ये शिजत आहे. आता ह्या काढून ठेवल्या अलग की मग दुसऱ्या शिजल्या की त्या आपण पुन्हा पाकामध्ये टाकून घेणार. आणि बघा किती छान दिसत आहे ना. आणि अशा प्रकारे मी बालुशाही करून घेतली. आणि ही बालुशाही तुम्ही आता प्लेटमध्ये काढून ते डेकोरेट पण करू शकता, बदामचे काप, पिस्ता, काजू हे वगैरे टाकून. परंतु मला आता याच्यामध्ये त्याला डब्यालाच द्यायची होती, त्यामुळे मी काही डेकोरेट वगैरे काही करणार नाही. पाकामध्ये काढून ठेवली की मग पूर्णपणे पाक अंदर घुसला की छान मग मोकळी मोकळी होती, सुटसुटीत होती, अशी ओलसर पण राहत नाही. तर आणि ती मग त्याला पॅक करून पाठवून देणार, किंवा मला तो बोलवत आहे तर मी पण जाईल कदाचित त्याला सोडायला रेल्वे स्टेशनवर. परंतु नागपूरला जावं लागते म्हणून मी नाही म्हणत आहे, परंतु पाहू आता. तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.